तर गुरुचरित्र नेमकं काय म्हणजे? चरित्र ग्रंथांचं वाचन म्हणजे महापुरुषांच्या जीवनाचा जो काही जीवन प्रवास असतो ह्याचं वाचन करण्याची परंपरा राहिलेली आहे. भगवान दत्तात्रयांच्या जीवनाचा जो काही प्रवास आहे जो गुरुचरित्रामध्ये ज्याचं वर्णन केलं गेलेलं आहे, ह्याच्या आवर्तनांमधनं काय मिळतं, एक तर तुम्हाला त्यांच्या जीवनाचा जो काही प्रवास आहे ह्याचं तुमच्यामध्ये पुनस्मरण होतंय, त्याचबरोबर त्यांच्यातनं खूप आंतरिक बोध आपल्याला प्राप्त होतोय. गुरुचरित्राचे पारायण जे लोक करतात खूप कठीण स्वरूपात लोक करतात. अगदी मी लोकांना अगदी संगमामध्ये उभं राहून गाणगापूरमध्ये अगदी जलामध्ये उभं राहून पारायण करताना देखील ऐकलेलं आहे. आणि त्या पारायणातून असंख्य लोकांना विस्मयकारक अनुभव आल्याचे देखील आपल्याला ऐकायला मिळतं. स्वामी चरित्र म्हणजे तेच झालं ना गुरुचरित्र? स्वामींचं चरित्र वेगळं आहे. अच्छा, ते वेगळं. स्वामींचं चरित्र वेगळं आहे अर्थात, कारण दोन जीवन प्रवास वेगळे आहेत. स्वामींचं जीवना म्हणजे प्रगट होण्यापासून ते समाधीपर्यंत जो काही कालखंड आहे त्यांचा, जो अक्कलकोटी त्यांनी इथं व्यतीत केलेला आहे, त्याचं वर्णन त्यांच्या जीवनचरित्रामध्ये आलेलं आहे. आणि ते देखील अत्यंत विस्मयकारक आहे. त्याचं देखील ज्या लोकांनी आजपर्यंत पारायण केलेली आहेत त्यांना खूप आश्चर्यकारक अनुभव आलेले आहेत. स्वामींची दर्शनं झालेली आहेत. अनेकांना त्याच्यामधून मग परत उपासना करण्याचे बोध देखील झालेले आहेत. म्हणजे मी खूप लोकांना ओळखतो जे आधी खूप निष्ठावान स्वामी भक्त होते, ज्यांनी अत्यंत तपाचरणी वृत्तीने स्वामी चरित्राचं पारायण केलेले आहेत आणि मग त्यांना बोध स्वरूप स्वामींनी अग्निहोत्र करा म्हणून मार्गदर्शन दिलेलं आहे. त्यामुळे दोन्ही कथा जीवनाच्या अंततः तेच आम्हाला ज्ञानप्राप्ती व्हावी, उपासना मिळावी. ती उपासना म्हणजेच अग्निसेवा आहे.